हॅलो, नमस्ते सर्वांना। आज मी सर्व मटन लवर्ससाठी एक मस्त अशी रेस्टॉरंट स्टाईल नल्ली निहारीची रेसिपी घेऊन आलेली आहे। एकदम मस्त बनली होती नल्ली निहारी, तर मी ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर इथे बघा, नल्ली निहारी बनवण्यासाठी मी जवळजवळ 4 मध्यम आकाराचे कांदे हे असे स्लाइस करून घेतलेले आहेत। अद्रकही बारीक असं उभं कट करून घेतलं आहे, ज्याला आपण जिंजर जुलियन्स म्हणतो। आणि इथे मी बारीक कट करून घेतलेली हिरवी मिरची देखील घेतली आहे। त्यानंतर बघा, कुकरमध्ये ज्यामध्ये मी मटण शिजवणार आहे त्याच कुकरमध्ये तेल घेतलं। तेल हे 2 टेबलस्पून आहे। इथे मी तेल जरा आज थोडंसं जास्त वापरणार आहे, कारण मला नल्ली निहारीसाठी तेलाचा तवंग त्यावर आलेला हवा आहे। आणि बघा, मग तेलामध्ये मी हा बारीक उभा कट करून घेतलेला कांदा ॲड केला। त्यानंतर कांदा छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला मस्त परतवून घ्यायचा आहे। आणि हे बघा, असा कलर कांद्याला आला की मग आपण त्यामध्ये मटण ॲड करणार आहोत। बघा, यामध्ये नळीचे पीसेस आहेत म्हणून ही नल्ली निहारी। तर मग मी इथे हे मटण ॲड केलं। कांदा छान फ्राय झाल्यानंतर त्यानंतर मटण सोबतच मी अद्रक लसूणची पेस्ट ॲड केली। तुम्ही हवं तर अद्रक लसूणची पेस्ट ही कांद्यासोबतच परतवून घेऊ शकता, पण मी मटण सोबत परतवून घेत असते। तर बघा, अद्रक लसूणची पेस्ट ही छान तिचा कच्चा वास निघून जाईपर्यंत परतवून घ्यायची आहे। आणि त्यानंतर मी ह्यामध्ये मीठ ॲड केलं। मीठ ॲड केल्यानंतरही हे सगळं आपल्याला हाय फ्लेमवर व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर मी ह्यामध्येच 2 मोठे चमचे एवढी काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा छोटा चमचा हळद पावडर, 2 छोटे चमचे एवढा मी होममेड गरम मसाला ॲड केला, जो ऑल इन वन मसाला आहे। आणि इथे मी 2 मोठे चमचे एवढी धने पावडर ॲड केली। त्यानंतर तमालपत्रही ॲड केलं आणि सगळं काही अगदी व्यवस्थित मसाल्यांसोबत छान परतवून घेतलं। त्यानंतर बारीक कट केलेली कोथिंबीरही मी ह्यामध्ये ॲड केली आणि अगदी व्यवस्थित परतवून घेतलं। आणि मस्त ह्याला बघा किती छान तेल सुटलं आहे आता। आणि यानंतर मी यामध्ये बारीक कट करून घेतलेला अद्रक ॲड केलं आणि ही बारीक कट करून घेतलेली हिरवी मिरची सुद्धा ॲड केली आणि सगळं काही अगदी व्यवस्थित परतवून घेतलं। हे सगळं मी हाय फ्लेमवर परतलं आहे। एकदम छान परतलं जातं आणि मटणला तेल सुटायला सुरुवात होते। आणि ह्यासोबतच आता मी यामध्ये 1 मोठा चमचा एवढं साजूक तूप ॲड केलं। साजूक तूप ॲड केल्यानंतर नल्ली निहारी म्हणजे तिची टेस्ट एकदम भयानक बनते, एकदम फॅन्टॅस्टिक टेस्ट बनते। साजूक तुपाचा फ्लेवर एकदम मस्त ॲड होतो यामध्ये। आणि हे बघा, आता मग मी यामध्ये उकळतं पाणी ॲड केलं आणि मटण आपलं हे कुकरला शिजण्यासाठी लावून दिलं। आणि उकळतं पाणी ॲड केल्यामुळे फक्त 4 ते 5 शिट्ट्यांमध्येच मटण एकदम छान शिजलं जातं। आता रेस्टॉरंट स्टाईल ह्याला ग्रेव्हीला कन्सिस्टन्सी येण्यासाठी मी इथे बघा गव्हाचं पीठ घेतलं आणि साधारण अशा थिकनेसमध्ये मी इथे गव्हाच्या पिठाची स्लरी तयार करून घेतली आणि ती मी आता ह्यामध्ये ॲड करणार आहे। पण सगळ्यात अगोदर मी हे नल्ली निहारी जी आपली रेडी आहे तिच्यावर जो तेलाचा तवंग किंवा तर्री आलेली आहे ती एका बोलमध्ये काढून घेतली। ती आपण नल्ली निहारी जेव्हा सर्व करणार ना त्यावेळेला त्या तर्रीचा वापर करणार आहोत। तर बघा, असा जी ही स्लरी तयार केली आहे गव्हाच्या पिठाची, ती अगदी थोडी थोडी करून आपण ॲड करणार आहोत। आणि आपल्याला जेवढा थिकनेस हवा आहे, म्हणजे रेस्टॉरंटमध्ये तुम्ही जर कधी नल्ली निहारी खाल्ली असेल तर तुमच्या लक्षात येईल की ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे। तर बघा, मला हवी तशी कन्सिस्टन्सी मिळाली आहे ग्रेव्हीची। त्यानंतर मग मी पाणी ॲड केल्यामुळे इथे मीठ देखील ॲड केलेलं आहे। सगळं काही छान मिक्स करून घेतलं। हे बघा, साधारण अशी ग्रेव्ही आपल्याला हवी आहे। खूप थिकही नको आणि खूप थिनही नको, म्हणजे अति पातळही नको आणि घट्टही नको। तर बघा, आपली ही नल्ली निहारी
मस्त उकळून रेडी आहे. मटणही एकदम भन्नाट शिजलेलं आहे आणि ग्रेव्ही मला जशी हवी होती तशी रेडी आहे. हे बघा, हे बाजूला मग मी तेल काढून ठेवलेलं म्हणजे तर्री काढून ठेवलेली, अद्रक बारीक कट केलेली हिरवी मिरची, कोथिंबीर आणि सोबत खाण्यासाठी हा कांदा. तर बघा, रेस्टॉरंट्समध्ये नल्ली निहारी साधारणतः अशी सर्व केली जाते. मी सगळ्यात अगोदर बॉलमध्ये नल्ली निहारी ॲड केली. त्यानंतर आपण ही तर्री याच्यावर ॲड करणार आहोत. हे बघा, ह्या प्रकारे हा तेलाचा तवंग ह्यावर ॲड केला. जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही हा तवंग नाही ॲड केला तरी चालू शकतं. एवढ्या प्रमाणात तेल नाही टाकलं ह्यासाठी तरीही चालू शकतं. तर्री नसेल तरी देखील टेस्ट भन्नाटच लागते, पण तर्री असेल तर मात्र अगदी रेस्टॉरंट स्टाईल म्हणजे नल्ली निहारीची मज्जाच काही वेगळी असते. तर बघा, इथे मग मी अद्रकचे हे बारीक कट करून घेतलेले जुलियन ॲड केले, हिरवी मिरची ॲड केली आणि कोथिंबीरही ॲड केली. एकदम भन्नाट बनते ही रेस्टॉरंट स्टाईल नल्ली निहारी आणि घरातच आणि स्वच्छतापूर्ण वातावरणात आणि आपण स्वतःच्या हाताने बनवलेल्या पदार्थाची, घरातच बनवलेल्या पदार्थाची मज्जा काही वेगळीच असते. तर चला, तुम्ही सर्वांनी आज ही नल्ली निहारीची रेसिपी तुमच्या मटन लवर्स फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज लाईकसुद्धा नक्की करत जा. चला तर मग छान छान खा, मस्त मस्त व्यायाम करा आणि दररोजच्या जेवणात मात्र एवढा तेलाचा वापर अजिबात करू नका. छान आनंदी आणि समाधानी रहा. थँक्यू सो मच. बाय बाय.